ओम नमस्ते यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। जीवन सौंदर्य सूत्र या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे। आजची आपली कविता आहे अशाचीच संगत बरी। अशाचीच संगत बरी ही आज आपली कविता आहे आणि त्यावर आपण आज निरूपण करणार आहोत। प्रामाणिक जो असेल मानव त्यावर सर्वच प्रेम करी, विश्वासघात तो करीत नाही, अशाचीच संगत बरी, अशाचीच संगत बरी। तर ह्या कवितेमध्ये आपण काय बघणार आहोत की ह्या जगामध्ये कशा प्रकारे राहायचं। आपल्याला आध्यात्मिक व्हायचं आहे, आपल्याला भक्त व्हायचं आहे, पण आपल्याला ह्या जगामध्ये राहण्याची कला पण शिकायची आहे। भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की तुम्ही भक्त झाला म्हणून मूर्ख होऊ नका। या जगामध्ये सुद्धा तुम्हाला लोकांशी व्यवहार करता आला पाहिजे आणि व्यवहार करताना कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ नये याकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे। म्हणून इथे आपण संगत कुणाची करायची हे फार महत्त्वाचं आहे, कारण संगतीचे परिणाम फार वाईट असतात। जर एखाद्याला वाईट संगत मिळाली तर त्या वाईट व्यक्तीचा प्रभाव आपल्यावर पडत असतो आणि मग आपण त्यामधून बाहेर पडू शकत नाही। म्हणून कुणाचाही आपल्यावर प्रभाव पडू द्यायचा नाही। लोक निवडून आपण त्यांची संगत करायची, सगळ्यांशी संगत करणं काही योग्य नाही। म्हणून म्हटलं आहे प्रामाणिक जो असेल मानव त्यावर सर्वच प्रेम करी। जी व्यक्ती जीवनामध्ये प्रामाणिक आहे, आता अशा प्रामाणिक व्यक्ती शोधणं फार अवघड झालेलं आहे। अशा प्रामाणिक लोकांची संख्या फार कमी होत आहे। पूर्वी लोक घराला कुलूप लावत नव्हते, दरवाजे उघडे ठेवून ते कामाला जायचे, कारण त्यांना माहिती होतं की आपल्या घरामध्ये कोणीही प्रवेश करणार नाही, आपल्या घरामध्ये कधीच चोरी होणार नाही। लोक एवढे प्रामाणिक होते की ते दुसऱ्याच्या वस्तूला कधी हातच लावत नव्हते। त्यामुळे लोकांचा एकमेकांवर विश्वास होता आणि समाजामध्ये सगळं काही सुरळीत चाललेलं होतं। पण काळाच्या ओघात बघा हळूहळू कसं मनुष्याचं पतन झालं। आता ही सगळी मूल्ये त्यानं सोडून दिली। आपण 1 घंटासुद्धा दरवाजा उघडा ठेवून बाहेर जाऊ शकत नाही, कुलूप लावल्याशिवाय आपण घराच्या बाहेर पडू शकत नाही आणि कुलूप लावून जरी आपण बाहेर गेलो तरी लोक घरं फोडतात। आता बघा म्हणजे आपण कुठे गेलो, म्हणजे किती आपण खाली आलेलो आहे। आता प्रामाणिकपणा राहिलाच कुठे। पूर्वी लोक जेव्हा तीर्थयात्रेला जायचे, कोणी काशीला जायचं, कोणी कुठे जायचं, तर ते गावातल्या एका व्यक्तीजवळ पैसे ठेवून जायचे, म्हणायचे की हे पैसे तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, मी आल्यानंतर तुमच्याकडून ते पैसे घेईल। म्हणजे बघा विश्वास होता की या माणसाजवळ आपण पैसे ठेवले तर हा माणूस कधीच आपल्याशी बेईमानी करणार नाही, तो बरोबर आपले पैसे आपल्याला परत करेल, हा लोकांचा विश्वास असायचा। आज तर आपण स्वतःच्या नातेवाईकावर विश्वास करू शकत नाही, स्वतःच्या मुलांवर विश्वास ठेवू शकत नाही। आता अशी परिस्थिती झालेली आहे की कोणाजवळ पैसे ठेवायचे, आणि ज्याच्याजवळ पैसे ठेवले तो म्हणतो की नाही मला माहिती नाही, कुठे लिहून आहे, माझ्याजवळ पैसे ठेवलेच नाही। आता बँकासुद्धा डुबायला लागलेल्या आहे। आपल्याला वाटते की बँकेमध्ये आपले पैसे सुरक्षित राहील, पण जेवढ्या काही प्रायव्हेट बँका आहे, कोऑपरेटिव्ह बँका आहे, या कोऑपरेटिव्ह बँकाचा काहीही भरोसा नाही। प्रलोभन खूप दाखवतात, तुम्हाला व्याजाचे दर खूप देतात, पण कधी ती बँक बुडेल याचा काहीच भरोसा नाही। कितीतरी चिटफंड आहे, अशा कितीतरी संस्था बंद पडलेल्या आहे। लोकांचे पैसे खाऊन ते लोक गायब झाले।
म्हणजे इमानदारी कुठे आहे? जे आज समाजामध्ये इमानदार लोक फारच दुर्मिळ आहे. त्यांना शोधणंसुद्धा फार अवघड जातं. पण असे जे लोक असतात त्यांच्यावर सगळ्यांचा विश्वास बसतो. ते सगळ्यांचा विश्वास संपादन करत असतात. म्हणून आपल्याला अशा प्रकारचं प्रामाणिक व्यक्ती व्हायचं आहे आणि आपल्याला प्रामाणिक व्यक्तीसोबतच संगत करायची आहे. कारण जर आपल्यासोबत प्रामाणिक लोक असेल तर त्यांचं बघून आपण पण प्रामाणिक होऊ. म्हणून सांगितलं आहे की साधुसंग करा, सत्संग करा. कारण साधू किंवा सत्संग आपण चांगल्या लोकांशी संगत करतो. साधू म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात चांगले गुण असतात. तेव्हा अशा लोकांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे आपल्या मनावर चांगले संस्कार पडतात. पण तिथे आपल्याला साधूच्या गोष्टी ऐकाव्या लागतात. त्यांच्या उपदेशांचं आचरण करावं लागतं. त्याच्या नुसतं साधूकडे गेल्यानं काही आपल्या जीवनामध्ये फरक पडणार नाही. त्यांच्या जीवनाचं अनुसरण करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तर साधुसंग आहे. आणि साधू कोण आहे? जी व्यक्ती प्रामाणिक आहे, जी व्यक्ती कुणाला फसवत नाही, जी व्यक्ती लोकांना मदत करते, जी व्यक्ती कधीही खोटी बोलत नाही आणि जे बोलते ते करून दाखवते, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, अशा लोकांना आपण म्हणतो की हे चांगले आहे, सद्गृहस्थ आहे, यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, हे आपली कधीही फसवणूक करणार नाही. म्हणजे अशा लोकांशीच आपण मैत्री करायची. पहिले आपण चौकशी करायची, त्यानंतर चांगले लोक शोधून त्यांच्याशी मैत्री करायची. असे लोक फार दुर्मिळ असतात. ते काही तुम्हाला दिसणार नाही, पुढे पुढे काही करणार नाही, पण असे लोक असतातच. एखाद्या ऑफिसमध्ये असतात, मठामध्ये असतात. असे प्रामाणिक लोक आहे, म्हणूनच अजूनही चांगल्या चांगल्या संस्था चाललेल्या आहे. जर प्रामाणिक लोक कुणीच नसते तर आज सगळीकडे सावळा गोंधळ झाला असता. प्रत्येक मठामध्ये कमीत कमी 3-4 तरी कर्मचारी प्रामाणिक असतात. शाळेचे विद्यार्थी प्रामाणिक असतात. म्हणजे अजूनही थोड्या प्रमाणात का होईना पण प्रामाणिक लोक अजूनही आहे. आणि आपल्याला प्रामाणिक व्हायचं आहे आणि आपल्याला प्रामाणिक लोकांची संगत करायची आहे. कारण त्यांच्यावरच आपण विश्वास ठेवू शकतो आणि ते आपला कधीही विश्वासघात करत नाही. विश्वासघात तो करीत नाही, अशाची ते संगत बरी. तर जी व्यक्ती विश्वासघात करत नाही, तुम्ही एखाद्यावर विश्वास टाकला पण ती व्यक्ती विश्वासाला पात्र आहे की नाही हे तुम्ही बघितलं नाही. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि शेवटी ज्याच्यावर विश्वास ठेवला, तुमचा मित्र असेल, तुमचा नातेवाईक असेल, तुमच्या जवळचा असेल, ती व्यक्तीच तुमचा गैरफायदा घेते, तुमचा विश्वासघात करते. या जगामध्ये कुणीही कोणाचं नाही. सगळं जग स्वार्थानं भरलेलं आहे. कोण कुणाला कधी फसवेल आपण काहीही सांगू शकत नाही. बरेचदा लोक विल करून ठेवतात, मठाच्या नावाने विल करून ठेवतात आणि 2 चांगल्या मनुष्याच्या सह्या घेऊन त्यांच्याकडे ते विल ठेवतात आणि म्हणतात की मी गेल्यानंतर माझे पैसे तुम्ही अशा प्रकारे लोकांना वाटप करा. पण ते लोक गेल्यानंतर ते विल जे एक्झिक्यूट करायला पाहिजे ती केल्या जात नाही. मग त्यांचे नातेवाईक, त्यांचे मुलं, त्यांचे सगळे लोक येतात आणि डुप्लिकेट विल करतात आणि ही विल फाडून फेकून देतात आणि म्हणतात की ही खरी विल आहे. म्हणजे त्या व्यक्तीनं विश्वास ठेवला की मी मेल्यानंतर माझी ही संपत्ती चांगल्या गोष्टीसाठी खर्च व्हावी. पण मात्र ज्या लोकांवर विश्वास ठेवून त्या मनुष्यानं विल केलेली आहे तेच लोक विश्वासघात करतात. कारण ती व्यक्ती तर आता नाही आणि मग कोर्ट कचेऱ्या होतात. काही केलं ते द्यायला तयार होत नाही. म्हणजे बघा असं आजचं जग झालेलं आहे. आम्हाला कितीदा ह्या विलसाठी कोर्टामध्ये जावं लागतं. आमच्याकडे एक विल असते आणि त्यांच्याकडे दुसरीच विल असते, कारण ती डुप्लिकेट असते.
आता ते सिद्ध करायचं कोणती खरी आहे आणि कोणती डुप्लिकेट आहे. म्हणजे अशा प्रकारे आज व्यवहारामध्ये आपल्याला राहणं किती अवघड झालेलं आहे. कारण ज्यांना आपण चांगलं म्हणतो तेच कधीकधी आपली फसवणूक करतात. त्यामुळे प्रामाणिक लोक ओळखणं, चांगले लोक ओळखणं फार कठीण आहे. बरेचदा लोक विश्वास ठेवतात आणि विश्वास ठेवल्यानंतर सगळं काही देऊन बसतात आणि मग मात्र पश्चाताप करतात. अरे आपण हा काय मूर्खपणा केला. स्वतःच्या हातानं आपण स्वतःचा विनाश करून घेतला. आपण विश्वास ठेवून हे असं केलं. पण ज्या मनुष्यावर विश्वास ठेवला त्या दोन मित्र मिळून एक कंपनी सुरू करतात. सुरुवातीला ते चांगले मित्र असतात, सगळा नफा वाटून घेतात. पण काही दिवसानं त्यामधला एक स्वार्थी निघतो आणि तो कंपनीचा सगळा माल स्वतः हडप करतो आणि दुसऱ्याला पूर्णपणे बाहेर फेकून देतो. म्हणजे बघा, सुरुवातीला दोन मित्र चांगले होते, पण काही दिवसानं त्या एका मित्रामध्ये स्वार्थ शिरल्यामुळे तो सगळीच्या सगळी कंपनी बुडवतो, कर्जबाजारी होतो आणि अशा प्रकारे फसवणूक करतो. असे कितीतरी उदाहरणं आपल्याला बघायला मिळेल. म्हणून खूप सावधान. कधीही कुणाच्याही तावडी सापडू नका. कधीही कुणावरही पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नका. कुणी बाहेरून कितीही चांगला दिसत असेल, पण त्याच्या आतमध्ये काय आहे, त्याचं इंटेन्शन काय आहे, हे बघितल्याशिवाय तुम्ही कुणाशीही व्यवहार करू नका, नाहीतर फसवल्या जाणार. आता प्रामाणिक मनुष्य कोण आहे? तर जसे बोलतो तसेच वागतो, काम चुकार मुळीच नाही, सावध राहून कर्म करतो, सांगितले ते करून देई. ह्याला म्हटलं आहे प्रामाणिक मनुष्य. याला म्हटलं आहे वचनबद्धता. आपल्याला एखादी प्रामाणिक व्यक्ती जर ओळखायची असेल तर हा क्रायटेरिया आहे. जसे बोलतो तसेच वागतो, काम चुकार मुळीच नाही. तो जे बोलतो त्याप्रमाणे तो करूनसुद्धा दाखवतो. तो नुसता बोलत नाही, तसा वागतोसुद्धा. आणि त्याला कुणाचीही गरज नसते. जो प्रामाणिक आहे त्याला बॉसची गरज नाही, सुपरवायझरची गरज नाही, कुणाची गरज नाही. कारण त्याला दिलेलं काम, त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी तो इमानदारीनं पार पाडतो. तो काम चुकार करत नाही. नाहीतर बरेचदा आपण बघतो ऑफिसमध्ये लोक जातात, एकदा रजिस्टरवर सही करतात आणि मग टाईमपास करतात. म्हणजे त्यांना माहिती आहे की हे काम आज आपल्याला संपवायचं आहे, अर्जंट आहे, लोकांची लाईन लागलेली आहे. त्या सगळ्यांची त्यांना काहीही पर्वा नसते. एक दिवसाचं काम ते 4 दिवस घेऊन बसतात. ते काम लवकरात लवकर संपवलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. आपल्यावर हे काम सोपवलेलं आहे, हे काम आज आपल्याला संपवायचं आहे, असं त्यांना कधीच वाटत नाही. काहीतरी कारणं सांगणार, काहीतरी कारणं सांगून काम चुकारपणा करणार. आणि लोक इकडे आपले बिचारे लाईनमध्ये लागलेले आहे, पण हा चहा पीत कॅन्टीनमध्ये बसला 1 तास, त्याला दुसऱ्याची काही पर्वा नाही. म्हणजे असे बेजबाबदार लोक पण असतात. याला आपण प्रामाणिक म्हणू शकत नाही. ते लोक काय म्हणतील, काय त्याला आशीर्वाद देतील, त्या लोकांच्या शिव्याशाप खाव्या लागतील. तेव्हा इथे बघा की प्रामाणिक व्यक्तीला ओळखायचं असेल तर कसं ओळखायचं? तर ती जशी बोलते तशीच वागते. जर बॉसने म्हटलं की हे काम आज आपल्याला संपवायचं आहे, उद्या आपल्याला हे आवश्यक आहे, खूप अर्जंट आहे. त्याने जर म्हटलं की साहेब तुम्ही काळजी करू नका, हे काम मी आज संपवून देणार, उशीर झाला तरी मी बसून हे काम संपवणार, तुम्ही निश्चिंत राहा, असं म्हणतो. फक्त म्हणत नाही तर तो ते काम पूर्णपणे संपवतो. कुठेही कामचुकारपणा करत नाही. आता बघा, ह्या माणसानं शब्द दिला, 1 मिनिटसुद्धा विश्रांती घेतली नाही, सगळं काम त्यांनी पूर्ण केलं. आता बॉस याच्यावर खुश होणार की नाही? जो प्रामाणिकपणे काम करतो त्याच्यावर सगळे खुश होणार. बाकी जे टाळाटाळ करतात,
की नाही आज कसं होणार, काम खूप जास्त आहे, आज करू शकत नाही, आज संपवू शकत नाही. जे असे लोक काहीतरी कारणं देऊन टाळतात त्यांच्यावर बॉस कधीही संतुष्ट होणार नाही. तर आपल्याला बॉसला संतुष्ट करायचे नाही, पण आपण जर एकदा शब्द दिला असेल, जर आपण वचन दिलेलं असेल तर त्याप्रमाणे आपण वागलो पाहिजे. तेव्हा कुठे आपण लोकांचा विश्वास संपादन करू शकू. तर बोले तैसा चाले, जो जसं बोलतो त्याप्रमाणे तो करतोसुद्धा. तो नुसता बोलत नाही तर तो ॲक्शन पण करून दाखवतो आणि लोकांचा विश्वास संपादन करतो. सावध राहून कर्म करतो, सांगितले करून देई. आणि कर्म करतानासुद्धा सावधगिरी पाहिजे. बघा, तुम्ही काम करत आहात, काम म्हणजे भगवंताची पूजा आहे. आता तुम्ही एकाग्र मनाने काम केलं पाहिजे. नाही तुम्ही भाराभर काम केलं पण त्याच्यामध्ये 100 चुका आहे. आता तो बॉस काय म्हणेल, अरे हे तू काय काम केलं, हे काय काम केलं आहे, हे असं काम करून चालणार आहे का. काम चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे. आता तुम्ही एका पानामध्ये 10 चुका केल्या म्हणजे कामामध्ये लक्ष नाही. सांगितलं म्हणून करतो आहे, पगार मिळतो म्हणून करतो आहे, पण मन प्राण देऊन तो काम करत नाही. म्हणजे कामामध्ये कुशलता नाही, कामामध्ये इफिशियन्सी नाही, काम चांगल्या प्रकारे शिकून घेतलेले नाही. जरी शास्त्र म्हणतात योगः कर्मसु कौशलम, कर्मामध्ये कुशलता हा खरा योग आहे. कारण तुम्हाला तिथे मन लावावं लागतं, 100% मन द्यावं लागतं. तुम्ही जेवढं एकाग्रतेनं काम कराल तेवढं काम तुमचं चांगलं होईल, तुमच्या कामामध्ये चुका होणार नाही. पण लोक असे प्रकारे मन लावून काम करत नाही. एकतर काम चुकारपणा करतात, टाळाटाळ करतात आणि केलं तरी नुसती बिगार भरतात आणि थर्ड क्लास काम करतात. आता त्यांचं काम बघून कुणीही खुश होऊ शकत नाही. बॉस तर खुश होऊ शकत नाही. अरे हे काय बिगार भरली का, कसं तरी करायचं आहे, संपवायचं आहे म्हणून ते काहीतरी केलं. कसं काम असं काम करत असतो का. व्यवस्थित काम केलं नाही, व्यवस्थित फायलिंग केलं नाही, व्यवस्थित लिहिलं नाही आणि छोट्याशा कामामध्ये एवढ्या चुका केल्या. आता ह्या दुरुस्त करण्यामध्येच आपल्याला 2 दिवस लागणार आहे. म्हणजे असे पण लोक असतात. आपण त्यांच्या कॅटेगरीमध्ये जायचं नाही. जर आपल्याला जीवनामध्ये सुखासमाधानानं जगायचं असेल तर आपण शॉर्टकट मेथड आपण पत्करायच्या नाही, काम चुकारपणा करायचा नाही, मन लावून काम करायचं, शब्द दिला तर तो शब्द पाळायचा. ह्या सगळ्या गोष्टी जर असेल तर त्या व्यक्तीला आपण प्रामाणिक व्यक्ती म्हणतो. कारण ही व्यक्ती प्रामाणिक आहे, ही चांगलं काम करते, वेळेमध्ये काम करते आणि आपण सांगितल्याप्रमाणे करते, स्वतःच्या मनाने काही करत नाही. म्हणजे असे व्यक्ती जर असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये असं असोनात, ते आज्ञाधारक असेल, हार्डवर्किंग असेल, प्रामाणिक असेल, तर असे लोक नक्कीच पुढे जाणार. त्यांची प्रगती कोणीही रोधू शकत नाही. बघा, हे आहे आपल्या जीवनाचं रहस्य. आपलं जगामध्ये राहायचं आहे, पण जगामध्ये सुद्धा अशा प्रकारे राहायचं आहे की लोकांनी आपल्याला नेहमी शिव्या देऊ नये, नेहमी आपला अपमान करू नये, आपल्याला कमी समजू नये. म्हणजे मग नाहीतर आपला आत्मसन्मान राहिला कुठे. मग आपण गुलामासारखं काम केलं असं मुळीच व्हायला नको. जसे बोलतो तसेच वागतो, काम चुकार मुळीच नाही. सावध राहून कर्म करतो, सांगितले ते करून देई. आणि सावध राहून तो कर्म करतो आणि त्याला जे सांगितलं ते करून देतो. तो आपल्या मनानं करत नाही, आपली बुद्धी लावत नाही. नाही तर ते सांगितलं ते बरोबर नाही सांगितलं, हे अशा प्रकारे करायला पाहिजे. तो आपली बुद्धी लावून करत नाही, त्याला जे काम जसं करायला सांगितलं आहे तो तसंच ते काम करून देतो. तो आपल्या बुद्धीचा वापर करत नाही किंवा कुठे तर्कही करत नाही. हे असं कशाला तसं कशाला, तो निमूटपणे काम करतो. तर अशा लोकांना आपण प्रामाणिक लोक म्हणतो. तर अशा लोकांची संगत करायची आहे आणि आपल्यालासुद्धा अशा लोकांसारखंच व्हायचं आहे. जर आपल्याला जीवनामध्ये
महान व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर हे गुण आपल्या अंगी आपण जोपासले पाहिजे. नाहीतर काय, सगळेच कामं करतात या जगामध्ये, सगळे कामं करतात, पण त्यांना काम कसं करावं हे न कळल्यामुळे काम करूनसुद्धा जीवनामध्ये त्यांची काहीही प्रगती होऊ शकत नाही. आध्यात्मिक प्रगती होत नाही, भौतिक प्रगती पण होत नाही, प्रमोशन पण होत नाही. आहे त्याच ठिकाणी राहतात आणि ते सुद्धा त्यामध्ये समाधानी आहे. त्यांना वाटतं की बरं झालं, कशाला काम वाढवायचं, प्रमोशन झालं तर जास्त काम करावं लागेल, आता हे कमी काम ठीक आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये उत्साहच नाही, नवीन काम शिकण्याची तयारीच नाही. ते मृतवत आहे, मृतपाय झालेले आहेत. असे लोक पण आहे जगामध्ये. आपल्याला त्यांच्यासारखं व्हायचं नाही. हाजी हाजी करीत नाही, नाही अहंकार तो मिरवित. सेवेसाठी तत्पर असतो, सदा राहतो आनंदात, सदा राहतो आनंदात. बघा, अशी व्यक्ती हाजी हाजी करत नाही, कुणाचीही खुशामत करत नाही. खुशामत आणि हाजी हाजी कोण करतो? ज्याचा काहीतरी स्वार्थ असतो. आता बघा, प्रत्येक ठिकाणी, इवन ऑफिसमध्ये साहेबाचे चमचे खूप असतात. ते साहेबाची चमचेगिरी करतात. जे लोक प्रामाणिकपणे काम करतात त्यांची निंदा करतात, त्यांच्या चुगल्या करतात. असे लोक पण असतात, कारण त्यांचा स्वार्थ असतो. त्यांना वाटते की हा मनुष्य एवढं चांगलं काम करतो आहे, याचं प्रमोशन होईल, आणि साहेबाला जर हा मनुष्य आवडला तर आपल्याला संधी मिळणार नाही, म्हणून तो काहीच करत नाही, काम मुळीच करत नाही, कामामध्ये चुका करतो, पण साहेबांची हाजी हाजी करतो, त्यांची चमचेगिरी करतो, हेरगिरी करतो, त्यांना सगळ्या ऑफिसमधल्या बातम्या सांगतो. आता हे असे लोक कसे असतात? स्वार्थी असतात. कारण हे हाजी हाजी करतात, खुशामत करतात, कारण त्यांना स्वतःचा काहीतरी मतलब साध्य करून घ्यायचा असतो. म्हणून ते लोटांगण जातात, आपल्या अधिकाऱ्याच्या पुढे लोटांगण जातात, कारण त्यांना काहीतरी पाहिजे असते. इथे काम न करता कामचुकारपणा करूनसुद्धा चमचेगिरी करून त्यांना पाहिजे असते. बघा, ही परिस्थिती सगळीकडे आहे. काही लोक असे असतातच, हाजी हाजी करण्यामध्येच त्यांना आनंद वाटतो. आता किती लाजिरवाणी गोष्ट आहे. अरे, तुम्ही एखाद्या मूर्ख माणसाला खूप हुशार म्हणता, त्याची खूप स्तुती करता, त्याची प्रशंसा करता, दांभिकपणा आहे ना. तुम्हाला माहिती आहे आतमध्ये की अरे हा तर मूर्ख आहे, याला काही अक्कल नाही, पण तुम्ही त्याची एवढी प्रशंसा करता की साहेब तुमच्यासारखा हुशार कोणी नाही, तुम्ही असं आहे, तुम्ही तसं केलं. आता अशी जर तुम्ही स्तुती करत असाल तर तुम्ही दांभिकपणा करता, तुम्ही हिपोक्रिट आहात. तुमच्या आतमध्ये एक आहे, आतला भाव वेगळा आहे आणि बाहेरचा दिखावा वेगळा आहे. तुम्हाला माहिती आहे मनुष्य कसा आहे, पण तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी त्याची हाजी हाजी करता, त्याची विनवणी करता, त्याला खुश करण्याचा प्रयत्न करता. पण प्रामाणिक मनुष्य हे असं करत नाही. त्याला करण्याची गरजच नाही, कारण तो निस्वार्थ आहे. तो काही अपेक्षितच करत नाही. त्याला माहिती आहे जे आपल्याला मिळायचं असेल मिळेल, आणि नाही मिळालं तरी तो काही पर्वा करत नाही. तो काही नेहमी अपेक्षा करत नाही तुम्ही चांगलं काम केलं तर मला प्रमोशन मिळेल किंवा बॉसचा मी आवडता होईल. त्याला ह्या सगळ्या गोष्टीचे काही देणं घेणं नाही. तो आपलं कर्तव्य म्हणून, सेवा म्हणून, भगवंताची पूजा म्हणून कर्म करत जातो. त्याला कोणाची हाजी हाजी करायची गरज नाही आणि त्याला कोणाची खुशामत करायची गरज नाही. काम जर व्यवस्थित केलं तर कोणीही तुम्हाला टच करू शकणार नाही, कारण तुमच्या कामाची क्वालिटीज दाखवेल. लोकांनी कितीही निंदा केल्या, कितीही तुमची टिंगल केली किंवा तुमच्याबद्दल कितीही चुगल्या केल्या, तरीसुद्धा लोकांना माहिती असते की हा मनुष्य चांगला आहे. याला खाली ओढण्यासाठी कॉम्पिटिशन आहे, म्हणून लोक प्रयत्न करते की याला कसं खाली ओढायचं आणि याला कसं आपल्या पातळीवर आणायचं. कोणी जर वर जात असेल, प्रामाणिक असेल, तर बाकी लोकांना आवडत नाही, कारण ते प्रामाणिक नाही. तर ते अशा लोकांना आपल्या पातळीवर ओढण्याचा प्रयत्न करतात.
तेव्हा आपण कधीही अशा लोकांचं ऐकू नये, त्यांच्या पंक्तीमध्ये बसू नये, त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करू नये. तुमचं जीवन बघून एक दिवस त्यांना पण प्रेरणा मिळेल, ते पण वर येण्याचा प्रयत्न करतील, ते पण तुमचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही मात्र मूल्यांना धरून ठेवलं पाहिजे. हाजी हाजी करीत नाही, नाही अहंकार तो मिरवित. तो सगळी कामं, सगळ्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतो, पण कधीच अहंकार दाखवत नाही की बघा मी एवढं काम केलं, ऑफिसमध्ये माझ्या एवढं काम कोणीच करत नाही, सगळे कामचोर आहे, मी एकटाच काम करतो. असा अहंकार तो कधीच बाळगत नाही. म्हणजे मी सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, माझ्या कामाचा दर्जा चांगला आहे, माझ्या कामाची क्वांटिटी जास्त आहे, असा तो कधीही शो करत नाही. तो आपलं काम करत जातो, पण अहंकार मुळीच करत नाही. आणि जे अहंकारी असतात ते काहीच करत नाही, पण मात्र आपला अहंकार सांगतात की मी या लोकांना सांगितलं असं करा, माझ्या इच्छेप्रमाणे त्यांनी काम केलं म्हणून आम्हाला यश मिळालं. आता बघा, काम केलं इतर लोकांनी आणि याला क्रेडिट पाहिजे. बाकीच्या लोकांनी काम केलं, पण हा म्हणतो त्यांनी काम केलं, मी सांगितल्याप्रमाणे काम केलं म्हणून यश मिळालं. अरे बा, तू सांगितल्याप्रमाणे जरी केलं असेल, पण त्यांनी तुला तेवढं प्रामाणिकपणे काम करून दिलं ना, त्यांनी जर ते काम पूर्ण केलं नसतं तर तुला क्रेडिट मिळालंच नसतं. तर असे लोक पण असतात, काहीही न करता स्वतःचा अहंकार दाखवतात, इतरांना कमी लेखतात. अरे तुम्ही सगळे मूर्ख आहे, तुम्हाला अक्कल नाही, तुम्हाला काय कळतं, कसं काम करावं हेही कळत नाही. आता त्याच्या हाताखाली ते काम करतात, प्रामाणिकपणे काम करतात, त्यांच्यामध्ये पण बुद्धी आहे, पण हा त्यांना नेहमी कमी लेखण्याचा प्रयत्न करतो, कारण याच्यामध्ये अहंकार आहे. याला वाटते की मी बॉस आहे आणि मी म्हणेल तेच खरं आहे, तुम्ही मला उपदेश देऊ नका. जरी हा म्हणतो ते चुकीचं असेल, पण तो मान्य करायला तयार नाही की हे आपण करतो आहे ते चुकीचं आहे, त्यामुळे नुकसान होणार आहे. हे त्याला माहिती आहे, पण आपल्या कलिगचं कशाला ऐकायचं, त्याला कुठे अक्कल आहे. तो नाही, ते सगळं प्रॅक्टिकल नाही आहे. तो सगळ्यांची मतं उडवून देईल आणि त्याला स्वतःला जे वाटतं तेच करेल. मग चुकीचं असलं तरी तो करेल, कारण त्याचा अहंकार आहे. पण जो व्यक्ती प्रामाणिक आहे तो प्रामाणिकपणे काम करतो, पण कशावरही आपला अधिकार सांगत नाही, कशामध्ये अहंकार दाखवत नाही. तो म्हणतो की मी काहीच केलं नाही, ह्या माझ्या मित्रांनी मला मदत केली म्हणून मी करू शकलो, तर मी एकटा काय करू शकलो असतो. तर हे सगळं क्रेडिट त्यांना जातं. त्यांच्या प्रयत्नामुळे, त्यांच्या मेहनतीमुळे आम्ही हे प्रोजेक्ट करू शकलो. तर असा व्यक्ती इतरांना क्रेडिट देते, इतरांना महत्त्व देते, इतरांचं महत्त्व वाढवते. पण अहंकारी मनुष्य मात्र काम करत नाही, इतरांकडून काम करून घेतो आणि स्वतः सगळं क्रेडिट घेतो. मी नसतो तर हे काम कोणीच करू शकलं नसतं, तुम्ही सगळे मूर्ख, तुम्ही काय करणार, तुम्हाला कुठे अक्कल आहे. हे बघा, अशा प्रकारे लोक समाजामध्ये असतात. तेव्हा आपल्याला जर इथे प्रामाणिक व्हायचं असेल, अहंकार सोडला पाहिजे, तरच आपण सगळ्यांना घेऊन काम करू शकतो, सगळ्यांशी आपण संबंध चांगले ठेवू शकतो आणि सगळे आपल्यासाठी काम पण करतील. पण आपण त्यांच्या कामाची सुद्धा आपण स्तुती केली पाहिजे, त्यांचं पण ॲप्रिसिएशन केलं पाहिजे. जर आपण त्यांची स्तुती केली, ॲप्रिशिएट केलं, तर त्यांना आनंद होईल आणि तुमच्यामध्ये एक टीम निर्माण होईल, एकमेकांना ते सहाय्य करेल, कुणीही कुणाचे पाय ओढण्याचा प्रयत्न करणार नाही. तेव्हा कुठे त्या कंपनीला यश मिळेल. म्हणून हाजी हाजी करीत नाही, नाही अहंकार तो मिरवित. सेवेसाठी तत्पर असतो, सदा राहतो आनंदात. त्याला कोणतंही काम सांगितलं तरी आनंदानं तो ते काम करायला तयार आहे. त्याचा एखादा मित्र आहे, त्या मित्रावर कामाचं लोड खूप आहे, खूप काम जमलेलं आहे. त्या मित्राने म्हटले की अरे मला थोडी मदत करतो का, तर आनंदानं म्हणतो की हो हो मी मदत करतो ना. तो त्याला आनंदानं मदत करेल.
बाकीचे लोक म्हणतील की अरे नाही आता 5 वाजले, आम्हाला घरी काम आहे, आम्हाला जायचं आहे, आम्ही इथे ऑफिसात थांबू शकत नाही. बाकीचे लोक निघून जातील. त्यांना वाटेल की आपल्याला काय करायचं आहे, याचं काम आहे. पण ही प्रामाणिक व्यक्ती मात्र आनंदानं ते काम करेल. जरी ते त्याचं काम नाही, त्यानं नाही केलं तरी काही बिघडणार नाही, तरी तो मदत करायला तत्पर आहे. त्याला माहिती आहे की आपल्या मित्रावर खूप लोड आलेला आहे, आपण त्याला थोडी मदत केली पाहिजे. कधीकधी बॉसला मदत करतो. बॉस म्हणतो की अरे आज काम खूप आहे आणि आता 5 वाजले, थोडा वेळ राहून मला मदत करतो का? तो आपल्या बॉसचं काम करतो, आपल्या मित्राचं काम करतो, सगळ्यांच्या कामामध्ये हातभार लावतो आणि कधीही कुरकुर करत नाही, आनंदानं करतो आणि सेवेसाठी नेहमीच तत्पर असतो. मग तो वेळेकडे बघत नाही, रात्रीचे 8 वाजले की 10 वाजले. त्याला माहिती आहे की काम हे आपल्याला करायचं आहे, म्हणजे टाळाटाळ मुळीच करत नाही. अशा प्रकारचे लोक आपल्याला पाहिजे आहे की जे नेहमी काम करण्यासाठी, मदत करण्यासाठी तत्पर असतील. नाही आता 10 वाजता आलो, आता 5 वाजले, 10 ते 5 याच्या पलीकडे काम करणार नाही, असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही, पण तो नियम झाला. पण इथे माणुसकी म्हणून जर कोणाला मदतीची गरज असेल तर आपण मदत करणं योग्य नव्हे का? तर आपण मदत केली पाहिजे. थोडा आपला स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे. 2 घंटे घरी उशिरा गेल्यामुळे काही फरक पडत नाही, पण 2 घंट्यामुळे आपल्या मित्रांना जर लोड कमी करता येत असेल तर आपण अवश्य मदत केली पाहिजे. म्हणून हाजी हाजी करीत नाही, नाही अहंकार तो मिरवित, सेवेसाठी तत्पर असतो सदा राहतो आनंदात. जर चुकत असेल कुणाचे, स्पष्ट शब्दात तो सांगून देई, अन्यायाचा प्रतिकार करतो, नोकरीची पर्वा करीत नाही. जर कुणाचं काही चुकलं असेल तर तो त्याला स्पष्टपणे सांगतो की ही तुझी चूक आहे, पुन्हा असं करू नको. म्हणजे असं स्पष्टपणे सांगितलेलं बरं. काही लोक सांगत नाही, पण मग तुमची मागे ते निंदा करतात. अरे बघा ती व्यक्ती कशी काम करते, तिला एवढाही कॉमन सेन्स नाही. अरे ती चुका करत असेल आणि तुम्हाला दिसते आहे, त्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगा ना, अरे हे अशा प्रकारे करू नको, अशा प्रकारे पद्धत नाही, अशा प्रकारे कर, हे तुझं चुकत आहे. त्याला स्पष्टपणे सांगा. त्याला कदाचित माहिती नसेल, त्याचं अज्ञान असेल, तुम्ही त्याला स्पष्टपणे सांगा की असं असं होत आहे, तू रेक्टिफाय कर. तो करेल, पण लोक सांगत नाही. ते स्पष्टपणे सांगत नाही आणि मागे मात्र त्या व्यक्तीची निंदा करतात. तेव्हा प्रामाणिक व्यक्ती स्पष्टपणे सांगतो, अरे बाबा तुझं इथे चुकत आहे, तू असं करत राहिलाच तर शेवटी तुझं नुकसान होणार आहे, म्हणून थोडी सुधारणा तुझ्यामध्ये कर, हे असं करू नको. तो मित्राप्रमाणे त्याला सल्ला देतो, त्याला स्पष्टपणे सांगतो आणि तो कुणाचीही पर्वा करत नाही. आपल्या बॉसचं जर चुकलं असेल तर बॉसला पण सांगतो की सर इथे चूक होत आहे. तो आपल्या नोकरीची पण पर्वा करत नाही की बॉसला सांगितलं आपण, त्याचे दोष दाखवले तर तो आपल्या नोकरीवरून काढून टाकेल, हा तो विचार करत नाही. त्याला माहिती आहे की कंपनीसाठी काय चांगलं आहे आणि चूक होत कुठे आहे. आणि जर बॉसची चूक असेल तर बॉसला सांगायला पण तो घाबरत नाही, कारण त्याचे मुद्दे बरोबर आहे. जर त्याचे मुद्दे बॉसने जर एक्सेप्ट केले तर कंपनीची भरभराट होईल, हे त्याला माहिती आहे. म्हणून तो नोकरीचीसुद्धा पर्वा करत नाही. विद्यासागर, ईश्वरचंद्र विद्यासागर संस्कृत कॉलेजमध्ये प्राचार्य होते, पण ते नेहमी स्पष्ट वक्ते होते. ते नेहमी स्पष्ट बोलून दाखवायचे आणि ईश्वरचंद्र विद्यासागरांना त्यांनी बोलावलं. आता तो मनुष्य ब्रिटिश होता, व्हाईट होता, ख्रिश्चन होता. विद्यासागर गेले. आता त्या ख्रिश्चन माणसानं टेबलवरती आपले असे पाय ठेवले आणि जोडे घालून, आणि विद्यासागर बघा प्राचार्य, तो डायरेक्टर, त्याला म्हणे इथे बसा. आता विद्यासागर तिथे बसले, त्यांचं बोलणं झालं. मग विद्यासागर निघून गेले. एक दिवस या डायरेक्टरला काम पडलं, विद्यासागरांचं काम पडलं.
विद्यासागरांकडे ते गेले, त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. जेव्हा त्यांनी बघितलं की डायरेक्टर स्वतः आपल्या ऑफिसमध्ये येत आहे, तेव्हा विद्यासागरांनी त्यांचे दोन्ही पाय टेबलवर ठेवले आणि सर म्हणे प्लीज कम. आता तो ऑफिसर खूप नाराज झाला. म्हणे विद्यासागर, हे तुम्ही काय करतात? नाही, आम्ही इन्स्पेक्शन करायसाठी आलेलो आहे आणि तुम्ही म्हणे असे पाय ठेवून तुम्ही बसलेला आहात, हे काही मॅनर आहे का म्हणे. तेव्हा विद्यासागर स्पष्ट म्हणाले की मी हे तुमच्याकडूनच शिकलेलो आहे. जेव्हा मी तुमच्या ऑफिसमध्ये आलो, तुम्ही टेबलवर असे पाय ठेवूनच बसलेला होता, तेव्हा मला वाटलं की इथे ही पद्धत आहे टेबलवर पाय ठेवून बसायची, म्हणून तुम्ही आले म्हणून मी तुमचे स्वागत तशा प्रकारे केलं. तर बघा, स्पष्ट वक्ते. त्यांचे मतभेद झाले, त्यांनी नोकरी सोडून दिली, कॉलेजची नोकरी सोडून दिली, प्राचार्य पदाची नोकरी सोडून दिली, पण त्यांनी कुठेही कॉम्प्रोमाइज केली नाही, कुठे हाजी केली नाही. म्हणजे अशा प्रकारचे व्यक्ती पण असतात. त्यांना आत्मसन्मान महत्त्वाचा असतो, ते सेल्फ रिस्पेक्ट. अरे माझा तुम्ही अपमान कराल आणि मी सहन करून घेईल, मी तुम्हाला दाखवून देईल. म्हणजे बघा, अत्याचार केले म्हणून आपण सगळे सहन करायचे का? प्रतिकार आपण केलाच पाहिजे. जर चुकत असेल कुणाचे, स्पष्ट शब्दात तो सांगून देई. अन्यायाचा प्रतिकार करतो, नोकरीची पर्वा करीत नाही. जर अन्याय होत असेल तर तो प्रतिकार करेल, तो काही सगळं सहन करून घेणार नाही. उगीचच कोणी त्रास देत असेल तर तो त्याला उत्तर देणारच. मग आपण प्रतिकार केल्यामुळे परिणाम काय होणार? आपल्याला आपली नोकरी गमावावी लागेल. ठीक आहे, आपली नोकरी गेली तरी चालेल, पण आपण गुलामी करणार नाही. आपला पण आत्मसन्मान आहे. तेव्हा कोणी कशाही प्रकारे आपल्याशी व्यवहार करू शकत नाही, आपण काही गुलाम नाही. तर अशा प्रकारे प्रामाणिक व्यक्ती अशा प्रकारे असते. असं नाही की ती सगळं सहन करते, सगळे अन्याय सहन करून चूप राहते. ती प्रतिकार पण करते आणि गरज पडली तर त्याग पण करते. सगळं सोडून देण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. कुठेही आसक्ती नाही. गेलं तरी गेलं, जाऊ द्या, काही हरकत नाही. तो विचार ते करत नाही की आपलं भविष्याचं काय होईल. ते आपली प्रतिष्ठा जोपासतात, आपला आत्मसन्मान ते कायम राखतात. त्यासाठी सगळं गमावं लागलं तरी हरकत नाही, पण ते कॉम्प्रोमाइज करत नाही. तुमच्यासोबत राहुनी सर्वदा तुमचीच तो निंदा करी. तोंडावरती स्तुती करतो, मागून तुमच्यावर वार करी. म्हणजे असे लोक आहे. आता हे कळलं पाहिजे. तुमची खूप प्रशंसा करतात, तोंडावर तुमची खूप प्रशंसा करतात, तुम्हाला एकदम हरभऱ्याच्या झाडावर चढवून देतात. आता ह्या लोकांना कळलं पाहिजे की अरे हा जो आपली प्रशंसा करतो आहे ती प्रशंसा काही खरी नाही. आपल्याला हा चढवून देत आहे, याचा काहीतरी मतलब असला पाहिजे. तर तोंडावर तुमची खूप प्रशंसा करेल, हो तुम्ही किती महान, तुम्ही साधूच आहे, तुम्ही अमुक आहे, ते उमुक आहे, तुमच्यामध्ये एवढे गुण आहे. आणि तिथून गेल्यावर मागे तुमचीच निंदा करेल. अरे बघा तो ऑफिसर कसा आहे, हां तो दारू पितो, तो लोकांचा छळ करतो. आता तोंडावर तो तुमची स्तुती केली, पण तुमच्या पाठीमागे तुमचीच निंदा करतो. त्याला जर संधी मिळाली तर तुम्हाला तो त्या पदावरून काढून पण टाकू शकतो, तुमच्या विरुद्ध तो सांगू शकतो. म्हणजे बघा, अशा लोकांपासून आपण किती सावध राहिलो पाहिजे. तोंडावर खूप स्तुती करतात, मागे निंदा करतात आणि संधी मिळाली तर तुमचा काटा काढतात, तुम्हाला बाजूला सारतात, तुमच्याबद्दल चुगल्या करतात. म्हणजे अशा प्रकारचे स्वार्थी लोक समाजामध्ये खूप आहे. तेव्हा आपण किती सावध राहिलो पाहिजे. म्हणजे जे स्तुती करतात, जे ऑलवेज हाजी करतात, जे नेहमी तुमचे खुशामत करतात, अशा लोकांपासून खूप सावध राहा. कारण कुणीही आपोआप खुशामत करत नाही, ते तुम्हाला वर चढवत आहे. तुम्हाला समजलं पाहिजे
अरे आपली योग्यता नसताना आपली एवढी स्तुती करतो म्हणजे याचा काहीतरी मतलब आहे. तो मतलब आहे कारण तोच मनुष्य तुमची मागे निंदा करतो, भांडणं लावून देतो, मॅनेजमेंटला सांगतो आणि संधी मिळाली तुम्हाला तो काढून पण फेकतो. तेव्हा विश्वास ठेवू नका. अशा व्यक्ती खूप असतील पण त्या तुमचा घात केल्याशिवाय राहणार नाही. तुमची स्तुती करतात, प्रशंसा करतात म्हणजे खरोखरच ते तुमचे हितचिंतक आहेत, तुमचे ते मित्र आहेत असं कधीही समजू नका. ते तुमचे दुश्मन आहेत. ते दाखवतात तुमच्यावर प्रेम करतात म्हणून, पण त्यांचं तुमच्यावर मुळीच प्रेम नसतं. त्यांचं प्रेम असतं पदावर, त्यांचं प्रेम असतं पैशावर, त्यांचा इंटरेस्ट बाकी गोष्टीमध्ये असतो, तुमच्यामध्ये मुळीच नाही. पण तुम्हाला खुश ठेवण्यासाठी ते प्रशंसा करतात. तेव्हा अशा लोकांपासून आपण सावध राहिलो पाहिजे. आपण फसवल्या जाऊ नये. अशा लोकांना जवळ पण करू नये, त्यांची स्तुती पण ऐकून घेऊ नये. कारण जो स्तुती करतो तो उद्या निंदा पण करू शकतो. अशांपासून सावध असावे. नका ठेवू तुम्ही विश्वास. धोका देईल ते तुम्हासी. शत्रूशी मिळवून हात. शत्रूशी मिळवून हात. बघा, अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. कारण ते तुमचा कधी घात करतील सांगता येत नाही. मोठमोठे राजे, त्यांचे मिनिस्टर, ते राजांची स्तुती करायचे पण शत्रूशी हात मिळवायचे. असे कितीतरी उदाहरणं आहे. आता बघा, संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आता त्यांचे मेहुणे, एवढे जवळचे नातेवाईक, आता त्यांनी शत्रूशी हात मिळवला आणि संभाजी महाराजांना पकडून दिलं. आता बघा, मेहुण्याने स्वतःच्या बहिणीचा नवरा त्याला पकडून दिलं, कशा प्रकारचा मनुष्य असेल. म्हणून आपण किती सावध राहिलं पाहिजे. अशांपासून सावध असावे. नका ठेवू तुम्ही विश्वास. धोका देतील ते तुम्हासी. शत्रूशी मिळवून हात. अनेक राजांचे जवळजवळचे मिनिस्टर ते सोडून शत्रू पार्टीला जाऊन मिळाले. त्याला आपण फितूर म्हणतो. असे कितीतरी शिवाजी महाराजांना पण कितीतरी लोक फितूर झाले होते. शिवाजी महाराजांनी त्यांना चांगला दंड दिला. कुणाचे हात तोडले, कुणाचे पाय तोडले. पण लोक फितूर होतात. त्यांना थोडी लालूच मिळाली, थोडा लोभ दाखवला की ते सगळं काही द्यायला तयार होतात. आपल्या भारतामध्येच झालं होतं. आपल्या मिलिटरीमधले काही ऑफिसर, त्यांनी सिक्रेट गोष्टी इतर देशांना पुरवल्या होत्या. नंतर ते पकडल्या गेले, त्यांच्यावर केस झाली. स्वतःच्या स्वार्थासाठी देशाचा विचार न करता देशाच्या विरुद्धसुद्धा ते कार्य करत असतात. बघा, किती स्वार्थी असतात. स्वतःचा थोडासा स्वार्थ साधण्यासाठी ते देशाचा पण घात करायला तयार आहे. म्हणून अशा लोकांपासून आपण खूप सावध राहिलं पाहिजे. वेळेत सावध झालं पाहिजे. कधी ते घात करतील आपण हे सांगू शकत नाही. ते मिर्झे राजे, तर औरंगजेबावर त्यांचा एवढा विश्वास की औरंगजेब आपला मित्र आहे, आपण त्यांना वचन दिलेलं आहे. अरे बाबा, त्या औरंगजेबाने स्वतःच्या भावांना मारलं, वडिलाला जेलमध्ये टाकलं. तुमच्यावर तो प्रेम करतो का? तुमची स्तुती करतो म्हणून काही प्रेम करतो का? पण मिर्झे राजाला ते समजलं नाही. शिवाजी महाराजांनी किती समजावून सांगितलं तरी ऐकलं नाही. आता मराठ्याला मदत करण्याऐवजी त्यांनी त्या औरंगजेबाला मदत केली आणि त्या औरंगजेबानं शेवटी मिर्झे राजाला विष देऊन मारलं. तेव्हा त्यांना काय वाटलं असेल. अरे, आपण अशा माणसावर विश्वास ठेवला, तो विश्वास ठेवण्याला पात्रच नाही. तो कधी विश्वासघात करेल सांगता येत नाही. शिवाजी महाराजांना इथून पाठवलं आग्र्याला. तिथे सांगितलं की आम्ही त्यांचे स्वागत करू. तिथे नेल्यानंतर त्यांना बंदी केलं. आता बघा, औरंगजेबाने शब्द पाळला नाही. बंदिस्त केलं आणि मारण्याचा कट पण केला. पण शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून स्वतःची सुटका करून घेतली. म्हणजे मिर्झे राजे, स्वतः राजपूत, पण बघा कुणावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचा परिणाम काय झाला. स्वतःचा प्राण गमावावा लागला.
म्हणून इथे आपण या जगामध्ये किती सावध राहिलो पाहिजे. अशा प्रकारचा आपल्याला विश्वासघातकही व्हायचं नाही. आपल्याला प्रामाणिक व्यक्ती व्हायचं आहे. कारण आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी असल्याशिवाय आपण आध्यात्मिक जीवनामध्ये कधीही प्रगती करून घेऊ शकणार नाही. आणि या जगामध्ये सुद्धा आपल्याला कधीही सुख आणि शांती लाभणार नाही. म्हणून इथे म्हटलं आहे की कशा लोकांची संगत केली पाहिजे की जेणेकरून आपणसुद्धा त्यांच्यासारखे होऊ शकू. आपण पण प्रामाणिक होऊ. आपण पण जीवनामध्ये काहीतरी प्राप्त करून घेऊ शकू. आणि सगळे दुर्गुण आपण सोडून देऊ. कारण ह्यामुळेच तर आपलं पतन होत असते. आणि यश जरी मिळालं तरी ते तात्पुरतं असते. ते काही कायमचं टिकणारं नसते. हेच या कवितेवरून आज आपल्याला बघायला मिळालेलं आहे. तेव्हा एकदा ही कविता आपण वाचून घेऊया. प्रामाणिक जो असेल मानव त्यावर सर्वच प्रेम करी. विश्वासघात तो करीत नाही अशाचीच संगत बरी. जसे बोलतो तसेच वागतो काम चुकार मुळीच नाही. सावध राहून कर्म करतो सांगितले ते करून देई. हाजी हाजी करीत नाही नाही अहंकार तो मिरवित. सेवेसाठी तत्पर असतो सदा राहतो आनंदात. जर चुकत असेल कुणाचे स्पष्ट शब्दात तो सांगून देई. अन्यायाचा प्रतिकार करतो नोकरीची पर्वा करीत नाही. तुमच्यासोबत राहून सर्वदा तुमचीच तो निंदा करी. तोंडावरती स्तुती करतो मागून तुमच्यावर वार करी. अशांपासून सावध असावे नका ठेवू तुम्ही विश्वास. धोका देईल ते तुम्हासी शत्रूशी मिळवून हात. शत्रूशी मिळवून हात. तर इथे अशाची संगत बरी. यामध्ये आपण बघितलं की प्रामाणिक लोकांची संगत बरी. ज्यांच्यामध्ये चांगले गुण आहे अशांची संगत बरी. कारण त्यामुळे आपणसुद्धा सज्जन हो. आपणसुद्धा चांगलं हो. एक चारित्र्यवान नागरिक हो. आणि मग आपण धार्मिक आणि आध्यात्मिक होऊ शकू. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.